कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं माहेरी जाणं असतं? हो सर. तुम्ही जाता माहेरी? तुम्ही? आम्ही एक ठरवलेलं आहे असं, एक कधीतरी असं वाटतं क्षणभर विश्रांती घ्यायची आहे. आम्ही स्पेशली एक दिवस ठरवतो, सगळ्याजणी एक थीम ठरवतो. या जीन्सच घालायची, आज कधी साडीमध्येच जायचंय, कधी विदाऊट मेकअपच प्लेनच जायची, साडी नेसून. मग अशा याच्यामध्ये आम्ही कुठेतरी बाहेर हॉटेलला वगैरे जेवण वगैरे, कधी फिरायला वगैरे, असं आम्ही जात असतो नेहमी. तुमच्यात शांत कोण आहे स्वभावाने? मी अजिबात नाही. शैला त्या मी ज्या कॉन्फिडेंटली नाही ना. तुमचं लग्न कसं झालं? पहिल्यांदाच ते बघायला आणि फिक्सच केलं पप्पांनी. पप्पांनी केलं, तुम्ही दोघांनी नाही. अरेंज मॅरेज आहे ना. अरे असू द्या ना, पण दोघांनी एकमेकांना बघितलं असेल ना? हो बघितलं ना. आम्ही माझ्या साखरपुड्यानंतर आम्ही भेटायला लागलो. अच्छा, कुठे हे बघण्याचा? बीच वरती जायचं. बीचवर? अरे बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला तर बीचवर जायचो. सर बोरिवलीला झाला. बोरिवलीला? तुम्ही त्या बोरिवलीला राहायला? गोराईला. हा, गोराईला. आणि ते कुठे होते राहायला? ते कळंबोलीला. कळंबोली. पण कसा आहे त्यांचा स्वभाव? कसा आहे? खूपच शांत आहे बाबा. म्हणून मी बोलकी ऍक्च्युली. मग ते काय म्हणतात आता इतक्या वर्षानंतर? तुमचा हा जो शांत स्वभाव आहे, एकदम कोणालाही न बोलणारा, मला वाटतं तू जशी आहे तशी छान आहेस असं म्हणतात. मला तू आवडतेस. अच्छा, आता त्यांना इतक्या वर्षानंतर वाटतं का अजून 4 मुली बघायला पाहिजे होत्या? आता ते त्यांना विचारतो. नाही, असं वाटणारच नाही. होम मिनिस्टर मध्ये जातानाच बोलत होते, जास्त बोलू नको. अच्छा, असं सांगितलं होतं? मला बोलले जास्त म्हटलं, आता त्या बोललं नाही तर मला बोलायच पाहिजे ना, म्हणून या बोलल्या नाहीत तर. आम्ही तर शांत आहे ना. आम्ही बोलतो सर, आम्ही बोलतो. पण त्यांना पुढे पुढे बोलायची खूप सवय. अजिबात नाही सर. आता ह्या हो का म्हणाल्या लगेच? सांगा ना, मी एक वाक्य बोलल्यावर हो म्हणाल्या सगळ्या. त्यांना शांत म्हणजे बोलायला आवडतं असं बोलतो सर. बोलायला आवडतं जास्त असं. पुढे पुढे नाही, पुढे पुढे नाही. अरे म्हणजे जास्त ना. नाही, तिला शांत त्यांना असं दाखवायचंय की ते शांत आहेत आणि मी खूप बडबडी असं सांगायचं. इनडायरेक्टली त्या मला एक सांगा, हे दाखवायची गरज पडते? बघा ना, अशा तुम्ही सगळ्या मैत्रिणी ट्रिप करता, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या एकमेकीच्या मदतीला धावून जाता, हो की नाही? तुमच्यात अबोला होतच नसेल? कधी कधी होतो ना. कधी होतो ना. ज्यावेळेस म्हणजे आम्ही कुठं बाहेर गेलो किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेलो त्यावेळेस मग जास्त वेळ जातो ना आपल्या कार्यक्रमामध्ये. मग कधी भूक बीक लागली, आपल्याला काय खावंसं वाटलं तर या बोलतात, नाही मला नाही खायचं, त्याला घरी जाऊ. मग तिचा अबोला होतो ना. आम्ही भूक लागली तर आम्ही असं बसतो, का तर या बाहेर खात नाहीत म्हणून आम्ही पण. काय तुमचे त्यांची काय तब्येत बघा काय झाली? तब्येत झाली अशी, जेवायला भेटत नाही पटकन. पण तुम्ही एकमेकींच्या घरी जाता? हो सर, जातो. जाणं आहे सगळ्यांच्या कुटुंबामध्ये. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. तुमचं? अरेंज. तुमचं कसं झालं? अरेंज मॅरेज. अरेंज. अरेंज मॅरेज. अरेंज. सगळे अरेंज मॅरेज. तुमच्याकडे लव्ह मॅरेज हा विषय नाही, पण एक असं घडलं होतं. लग्न माझं 8 दिवसातच झालं पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर. पण जेव्हा पाहून गेले ते 31 तारखेला, मी 1 तारखेला परत पर्सनली कॉल करून सांगितलेलं का मी नाही म्हणते तुम्हाला, मला लग्न नाही करायचंय. एक आमच्या कहाणीमध्ये ट्विस्ट आला होता जरा. ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आणि मी एक बिझनेस करत होते आणि माझं खूप मोठं स्वप्न होतं, मुलगी असतानाही आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आणि स्वतःची ओळख निर्माण करायची. तसंही नॉर्मली मुलींना लग्नाच्या अगोदर वडिलांचं नाव पाठीमागे लावावं लागतं, लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावावं लागतं. पण माझी खूप जिद्द होती का आज मी फक्त विजया नावाने मला स्वतःची हे करायची, ओळख निर्माण करायची. तर फक्त मी त्यांना बोललेले की मला तुम्ही पसंत वगैरे सगळं आहेत, पण फक्त मला आत्ता लग्न करायचं नाही म्हणून नाही म्हणते. समोरून ते परत थोडंसं खूप काही विनवण्या झाल्या, नाही असं नाही करता येणार वगैरे वगैरे. मग आईवडिलांच्या शब्दाला मान राखून मी परत हो बोलले आणि 8 दिवसातच आमचं लग्न झालं. तुमचं? माझं जमलं आणि लग्न झालं लगेच. वेळ नाही गेला म्हणजे त्यात. पाहून गेले, साखरपुडा झाला आणि लग्न झालं. तुमचं? आमचं पण तसंच. काय तसंच? पाहायला आलेले कांदे पोह्याचा कार्यक्रम झालेला. चहा पाणी लगेच लगेच लग्न? लगेच नाही, 2-3 महिने. 2-3 महिने. तुमचं?
आमचं पण पाहायला आल्यानंतर 6 महिन्यांनी लग्न झालं. म्हणजे साखरपुडा झाला, मग 6 महिन्यांनी 6 महिने भेटत होता पुढे पाहायला आले, पसंती वगैरे झाली, नंतर साखरपुडा झाला आणि अंकल किती महिन्यांनी लग्न? 2-3 महिन्यामध्ये. मिळाला म्हणजे वेळ तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही 6 जणी, मैत्रिणी कधी झाला? एक 6 वर्ष झाले आमच्या मैत्रीला. सुरुवातच आपल्या NGOची म्हणावी लागेल. फाउंडेशनच्या मार्फत जेव्हा महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र आलो. घरी काम करण्यात इंटरेस्ट असतो की मैत्रिणींना भेटण्यात जास्त इंटरेस्ट असतो? आणि स्पेशली जो तुम्ही क्वेश्चन आता विचारलाय ना, का घरी राहण्यात इंटरेस्ट असतो का मैत्रिणींना भेटण्यात, त्याच्यावरती खूप छान किस्सा आमच्यामध्ये घडलेला आहे. काय हो? ॲक्च्युली आमची नवीनच मैत्री होती आणि जस्ट म्हणजे आम्ही रोज भेटायचो, अगदी रोज एकमेकींच्या घरी जायचो, आम्ही त्यांच्या घरी जायचो, त्या आमच्या घरी यायच्या. एक दिवशी अर्चू फ्रस्ट्रेट झाली आणि बोलते, हे काय यार फालतूगिरी आहे, म्हणजे तिला एकदम हे झालं की मी रोज एवढा टाइमपास करते. भेटणं चालू होतं ना, म्हणजे कंटिन्यू चालू होतात. तर मी तेवढंच माझ्या डोक्यात आलं, म्हटलं फालतू ही कसं बोलू शकते ना. बरोबर आहे, नाहीतर काय इतकं मैत्रिणी भेटतात वेळ काढून आणि त्याला तर म्हटलं आपण काय फालतू मध्ये करतो का हे सगळं. तर मी म्हटलं मी अर्चूशी बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही. मी मध्यस्थी असते नेहमी. ती नेहमी सॉल्व्ह करायला असते. पोलिसाची आपण भेटूया आणि मग ठरवूया. मग एक दिवशी असंच आम्ही सगळ्यांनी हिच्या घरी बसलो आम्ही. जसं भेटले तसे रडायलाच लागले. बोलायची गरजच नाही पडली. आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि रडायलाच लागलो. ते तिथेच सॉल्व्ह झालं, काय विषयच नाही. पण आता तरी तुम्ही भेटता ना? तरीही तीच आता ठरवते मीटिंग्स. म्हणजे मला सांगा ही फालतूगिरी चालूच आहे. पण असे तुमची रागाराग होतच असते ना? आमच्या दोघी तर जास्त होतं. कोणात? या बिचाऱ्या साध्या आहेत सगळ्या. ही आणि मी थोडी आगाऊ आहे. म्हणजे ह्या 4 जणी साध्या आहेत आणि तुम्ही दोघी भांडखोर आहात. नाही असं नाही म्हणत, ह्यांच्या दृष्टीने थोडेसे प्रेमाने भांडतो असं. प्रेमाने म्हणतात ते. प्रेमाने म्हणतात आणि पुन्हा येतात पुन्हा जागेवर. बरं, पण मला सांगा, अशा तुम्ही 6 मैत्रिणी, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमचा अबोला असतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यात वेगवेगळी भांडणं होतात, रुसवा होतो. म्हणजे मला तर कधी कधी प्रश्न पडतो, इतक्या दुरून आलेले तुम्ही इतक्या एकत्र कशा राहता? काय हो, काय रहस्य आहे? एक मैत्रीची आपुलकी, एक ओढ असते मैत्रिणीची, आपल्या मनातल्या सुखदुःख भावना म्हणजे आपण कोणाशी शेअर करू शकत नाही, फक्त मैत्रिणीला सांगतो. अशा आहेत या सगळ्या. मैत्रीची मदत कधी मैत्रिणींची झाली आहे कोणाला? लक्षात राहिलेली मदद कुठली? नेहमी सामाजिक कार्यात खूप मदत करतो सर आम्ही. अच्छा, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवरती कधी धावून आले आहेत असं झालंय? कधी आजारी वगैरे असेल तर म्हणजे डबा वगैरे सुद्धा देणार. काय कोणी हॉस्पिटलला वगैरे म्हणजे ज्यावेळेस 1 वर्षापूर्वीचा किस्सा आहे असाच की माझा थोडा पर्सनली प्रॉब्लेम होता. म्हणजे घरातल्या प्रॉब्लेममुळेच, वैयक्तिक अडचणीमुळे थोडंसं हे होतं. त्यावेळेस त्या सगळ्यांनी मला खूप मदत केलेली आणि जास्त करून नेहमीच त्यांची मदत असते मला प्रत्येक गोष्टीमध्ये, घरातले असो किंवा बाहेरचे काही प्रॉब्लेम असो, प्रत्येक गोष्टीला ते वेळेला माझ्या धावून येतात. काय मैत्रीची ताकद आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.